आता त्या झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जर कधी गाडी आली तर त्यांचा फोटो काढण्यात येईल। अरे झेब्रा क्रॉसिंगच्या आधी एक कर्मचारी उभा करा ना, कशाला कोण पुढे येईल? तुम्ही झाडाखाली पोलीस लपून नाही ठेवणार। जेव्हा रस्त्याला खड्डे पडतायत तिथून खड्डे पडल्याच्या नंतर त्यात दुचाकी अडकून पडून त्यांचे मृत्यू होते, तेव्हा त्यांना दंड कोणाला लावणार? मी सिग्नल तोडायला त्याला देता आणि मग पुढे त्याला पकडून त्याच्याकडनं चहा पाणी घेता, समजलं? ही फालतूगिरी बंद करा। नेपाळमध्ये जे चालू आहे ना ते महाराष्ट्रात आणि भारतात चालू व्हायला वेळ लागणार नाहीये। हा हेल्मेट घालायच्या लायकीचे रस्ते बनवलेत का तुम्ही? तुमचा हा हेल्मेट असा कसा? हा हेल्मेट तर चालत नाही। नाही, हा हेल्मेट मी रस्त्यावर ऍक्सिडेंट पडून मरावं नाही म्हणून मी नाही घातलंय। हे वरून ज्या वस्तू पडतायत ना, हातोडी पडणं, शिगा पडणे, दगडी पडणे, त्याच्यासाठी घातलेलं आहे, समजलं? हे जे हेल्मेट तुम्ही जे लोकांना घालायला सांगता ना, त्या लायकीचे रस्ते बनवा। अरे आम्ही गाडी विकत घेऊन मला 3 वर्ष झाली, त्याच्या आधी दुसऱ्या होत्या गाडीने कधी ना 40च्या वर गेली नाही, 40च्या वर। आणि जर 40च्या वर गाडी जात नाहीये, हेल्मेट घालतो, मुकुट घालून फिरू कशाला मी? मुकुट तुम्ही घाला, समजलं? तुम्ही बादशाह त्या ठाणे शहराचे, ठाणे जिल्ह्याचे तुम्ही घाला, आम्हाला नका घालू। ते आतापर्यंत मी 10 वर्ष घोडबंदर रोडला फिरतोय, सर्व्हिस रोड आयुष्यात चालू झालेला मी बघितला नाही। जर चालू झाला ना तर 2 दिवस होतो, तिसऱ्या दिवशी परत तिथे खोदकाम होतं। 10 वर्ष कशाला बोलतात? अरे तुमच्या मनाची मर्जी चालू आहे। ज्या ठिकाणी नवीन कायदा चालू झाला, समजा त्या डिपार्टमेंटला बोनस चालू झाला की सरनाईक साहेब आधी डीसीपी बदली करा, समजलं? तो कोणाच्या आशीर्वादाने तिथं बसलाय ना, हाकलून द्या, त्याच्यामुळे आपलं नाव खराब होतंय। ठाणेकर वैतागलेले आहेत। वाहतूक विभागाच्या काही पोलिसांकडून चिरीमिरी घेताना देखील व्हिडिओ व्हायरल झालेले। मग ते अनेक ठिकाण असतील, भिवंडी असेल, फाउंटन हॉटेल असेल, अनेक ठिकाणांचे हे चित्रीकरण जे आहे ते व्हायरल देखील झालेले। तुम्हाला मी खरं सांगतोय, ग्राउंड लेवलला जे हवालदार असतात त्यांची ह्याच्यात काही चुकी नाहीये। बिचाऱ्यांना प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे, समजलं? ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आरटीओ म्हणजे, हे यांना टार्गेट दिले की एवढे पैसे आले पाहिजेत, समजलं? तू चाकी चालकच का मरणार? कधी 4 व्हीलरवाल्यांची चेकिंग केली का तुम्ही? त्यांना लायसन विचारलं? फक्त सीट बेल्ट नसेल तर तुम्ही थांबवता, त्यांना बाकीच्या गोष्टीला तुम्ही थांबवायची हिंमत आहे का तुम्हाला? किती झेड ब्लॅक गाड्या ठाण्यामध्ये फिरतायत, त्याच्यात काय होतं काय नाही, कोण बसतोय? अरे ते पोलिसांच्या लाईटी लावून किती गाड्या फिरतात, का नाही तुम्ही थांबवत? का नाही देण्यात आलं? ते काय बाप आहेत तुमचे? दरवेळी तुम्हाला सर्वसामान्य माणूसच का भेटतो? कारण तो सहन करतो म्हणून। हे बघा, सहन नेपाळलाही करत होते, एक दिवस अंत येईल, लक्षात ठेवा, मी सांगतोय तुम्हाला। आणि ती वेळ येऊन देऊ नका, तुमच्यावर लवकर काळ आलाय तुमचा, वेळ आलेली नाही, ती वेळ येऊन देऊ नका।